जय हिंद मित्रांनो, प्रश्न असा आहे की टेट 2025 चा फॉर्म भरत असताना जे उमेदवार डीएड किंवा बीएड ला अपियर आहेत त्या उमेदवारांनी कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, आता फॉर्म भरत असताना तुम्ही सेकंड इयरला असाल किंवा जे आहे लास्ट सेमिस्टरला असाल तर त्या ठिकाणी पास किंवा अपियर अशा प्रकारची विंडो आपल्या समोर येत आहे। तुम्ही तर अपियर भरून त्या ठिकाणी फॉर्म जशा पद्धतीने आपण रेग्युलर भरतो आहोत त्याच पद्धतीने भरायचं, फक्त अपियर वर क्लिक करायचं आहे। परंतु प्रश्न निर्माण झालेला आहे, ज्या उमेदवारांनी याच्या पूर्वीच जे अपियर होते परंतु फॉर्म भरलेला आहे, आता त्यांनी दुसऱ्यांदा फॉर्म भरायचा का? बघा, माझ्या पर्सनल माहितीनुसार तर या लोकांनी दुसरा फॉर्म भरणं आवश्यक आहे। त्याचं कारण असं आहे, याच्या पूर्वी तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ती चुकीची आहे आणि त्याच्यामुळे आता अद्ययावत माहिती तुम्ही अपियर म्हणून जर का भरली तर ते जास्त बेटर राहील। कारण जेवढे अपियरचे उमेदवार आहेत त्यांचा निकाल जाहीर केला जाणार नाही, त्यांचा निकाल त्यांचा डीएडचा किंवा बीएडचा निकाल लागल्याच्या नंतर जाहीर केला जाणार आहे। म्हणजे तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाणार आहे। कुणाला स्पेशल ट्रीटमेंट मिळेल? ज्यांनी फॉर्म अपियरच्या मेनूवर क्लिक करून भरलेला आहे, त्यांनी ऑलरेडी भरला होता, त्यांच्याकरिता या ठिकाणी प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात। त्याच्यामुळे माझं वैयक्तिक सजेशन असेल की आपण जे आहे अपियर मध्ये असाल आणि अपियर म्हणून फॉर्म भरला नसेल तर आपल्याला परत एकदा फॉर्म भरावा लागणार आहे। बाकी मला जे वाटतं आहे मी ते या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे। तुम्हाला जर का आवडलं निश्चितपणाने त्याला फॉलो करा। काही लोकांना वाटलं की ॲज इट इज ठेवून द्यावा, त्यांनी ॲज इट इज ठेवून देऊ शकता। अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीकरिता आमचं चॅनल देखील सबस्क्राइब करायला विसरू नका।